समाज प्रबोधन आणि आरोग्य जनजागृतीतील योगदानाची दखल डॉक्टर NT मुरकुटे यांना संजीवन सन्मान 2026-27 जाहीर. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव. वैद्यकीय सेवा, समाज प्रबोधन आणि आरोग्य जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर NT मुरकुटे यांना प्रतिष्ठेचा संजीवन सन्मान 2026-27 पुरस्कार जाहीर झालाय. संजीवन विद्याविहार तसंच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पन्हाळा यांच्या वतीनं हा सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष PR भोसले आणि सहसचिव NR भोसले यांनी दिली. डॉक्टर मुरकुटे यांनी अनेक वर्षांपासून ग्रामीण आणि सीमा भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देतानाच आरोग्यविषयक जनजागृतीचं व्यापक कार्य केलंय. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, कुपोषण, महिलांचं आरोग्य, बालसंगोपन, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य आणि संसर्गजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध आरोग्य शिबिरं, व्याख्यानं आणि जनप्रबोधन उपक्रम राबवले आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतलाय. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी जनजागृती करणं अधिक महत्त्वाचं आहे. हा त्यांचा दृष्टिकोन समाजासाठी मार्गदर्शक ठरलाय. वैद्यकीय सेवेसोबतच शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि युवकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याचं कार्यही त्यांनी सातत्यानं केलंय. त्यामुळे ते केवळ यशस्वी डॉक्टर म्हणून नव्हे तर संवेदनशील समाज प्रबोधक म्हणूनही ओळखले जातात. डॉक्टर NT मुरकुटे यांना जाहीर झालेला संजीवन सन्मान हा त्यांच्या वैद्यकीय सेवा, समाज जागृती, मानवतावादी दृष्टिकोन आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव मानला जातोय. त्यांच्या या सन्मानाबद्दल वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.